मंडळी नमस्कार. शेतकरी बांधवांनो, शेती करताना ओढवणाऱ्या अनपेक्षित अपघातांमुळे शेतकरी कुटुंबांवर ओढवणारं आर्थिक संकट दूर करण्यासाठी राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा संजीवनी सहाय्य योजना राबवत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणं हा आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 2 लाख रुपये आणि 1 अवयव किंवा 1 डोळा गमावल्यास 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. 10 ते 75 वयोगटातील 7-12 उतारा असलेले सर्व नोंदणीकृत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य या योजनेसाठी पात्र आहेत. अपघाताच्या 30 दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दावा सादर करणं आवश्यक आहे. यासाठी 7-12 उतारा, मृत्यू किंवा अपंगत्व प्रमाणपत्र, FIR आणि पंचनामा यासारखी कागदपत्र लागतात. सुरक्षित राहा आणि शासनाच्या या कवच कुंडलाचा लाभ घ्या. धन्यवाद. त्यांकडे दावा सादर करणं आवश्यक आहे. यासाठी 7-12 उतारा, मृत्यू किंवा अपंगत्व प्रमाणपत्र, FIR आणि पंचनामा यासारखी कागदपत्र लागतात. सुरक्षित राहा आणि शासनाच्या या कवच कुंडलाचा लाभ घ्या. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आजच सहज योजना हे ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि घर बसल्या सर्व योजनांची माहिती मिळवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी सहज योजना या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.